सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. आंबोडे खुर्द तालुका सातारा येथील उत्खननाची पुनर्मोजणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पोखरला डोंगर आणि सातारा तहसीलदार समीर यादव यांनी अहवाल दिला आहे 300 ब्रास उत्खननाचा. पटतंय का महसूल मंत्री महोदय? आंबोडे खुर्द तालुका सातारा येथे परवानगीपेक्षा प्रचंड उत्खनन झाल्याचे दिसून येत असताना तालुका महसूल यंत्रणेने केलेल्या तपासणीत किरकोळ उत्खनन झाल्याचा अहवाल दिला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित उत्खननाची पुनर्नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान 310 ब्रास जादा उत्खनन केल्याप्रकरणी कुबेर प्रथम डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुरेखा रमेश हरगुडे, अजित मारुती सैल राहणार आंबोडे खुर्द तालुका सातारा यांना सातारा तहसीलदार समीर यादव यांनी दंडाची नोटीस काढली आहे. संबंधित ठेकेदाराने अख्खा डोंगर पोखरला आहे. जाणारे आश्चर्य व्यक्त करत आहेत. एवढे उत्खनन झाले असे असताना सातारा तहसीलदार समीर यादव यांनी 310 ब्रास उत्खनन झाल्याचा अहवाल दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महसूल यंत्रणा तसे वागली तर दात कुणाकडे मागायची? प्रांताधिकारी बारकुल, महसूल जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी परळी भागातील संबंधित ठिकाणाजवळून जाळे म्हणजे उत्खननाचे गांभीर्य कळेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. योग्य कारवाई झाली नाही तर महसूल विभागाने या कारवाईत सामूहिक योगदान आहे असा अर्थ निघणार आहे. खटाव येथील येराळा नदीवर केटीवेर बंधाऱ्याच्या कामातील अनुमतीबाबत सीओच्या दालनाबाहेर उपोषण करणार जिल्हा परिषद सदस्य मनीषा फडतरे यांचा इशारा. सीओ अश्विनी नागार्जुन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. प्रशासन नियमानुसार काम करते की राजकीय दबावाखाली असा विचारला सवाल. खटाव येथील येराळा नदीवरील केटीवेर बंधाऱ्याच्या कामातील अनुमतीबाबत सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन देऊन 1.5 महिना उलटला तरी चौकशी समिती गठीत करण्यात आलेली नाही. उलट वर्क ऑर्डर होण्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित कारवाई न झाल्यास सीओच्या दालनाबाहेर उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य मनीषा योगेश फडतरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 1.5 महिन्यांतरी चौकशी समिती गठीत न झाल्याने सीओ अश्विनी नागराजन व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गंभीर स्वरूपाचा मुद्दा उपस्थित करून सीओ प्रशासनाकडून कारवाई होत नसेल तर जिल्हा परिषद प्रशासन नियमानुसार काम करते की राजकीय दबावाखाली असा सवाल फडतरे यांनी उपस्थित केला आहे. डीपीसी निधीवरून पालकमंत्री झेडपी पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष. जिल्हा परिषदेतील सत्ता नाट्यानंतर महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. जिल्हा नियोजन समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पालकमंत्री तर सचिव म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत असतात. जिल्हा परिषदेतील सत्ता नाट्यानंतर डीसीपी निधी व विकास कामाची यादी करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे यावरून आगामी काळात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. संघर्ष टोकाला जाताना दिसत येत असून जिल्हा नियोजन समिती डीपीसी निधीतून होणाऱ्या प्रशासकीय मान्यतांनाच एक प्रकारे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या संघर्षात मात्र जिल्ह्यातील विकास कामे लटकण्याचा धोका आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील घोटाळ्यानंतर फलटणमधील आणखी एक आर्थिक घोटाळा उघड. आयटीआयच्या नावाने 36 बनावट विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीत 4,87,000 अपहार. तांबामाळ येथील विद्या प्रसारक संस्था संचलित खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रकार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावाचा आणि युजर आयडीचा पासवर्डचा गैरवापर करून शिष्यवृत्ती पोर्टलवर 36 बोगस विद्यार्थ्यांची नोंद केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट अर्जांच्या आधारे शासनाची 4,87,000 रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम हडप केल्याचा आरोप आहे. फलटण तालुक्यातील तांबामाळ येथील विद्या प्रसारक संस्था संचलित खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील संबंधित हा प्रकार आहे. विभागीय संचालक कार्यालयातील प्रशासनाधिकारी विलास धोंडूकदम वय 55 यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. साताऱ्यात कोर्ट स्टॅम्प फीची काळ्या बाजारात विक्री, 40% चढ्या दराने आकारणी. सहजिल्हा निबंधकाचे दुर्लक्ष का? जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाच्या अधीनजिक असलेल्या एका झेरॉक्स सेंटरमधून कोर्ट स्टॅम्प फीची काळ्या बाजारात राजस्वपणे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा तब्बल 40% दराने अधिक आकारणी करून प्रेक्षकांची लूट केली जात असताना हे सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे या प्रकारे साफ दुर्लक्ष झाले आहे. संबंधित अर्थपूर्ण संबंध आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहूनच करा. दहावीपेक्षा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या. गणेशोत्सव सांस्कृतिक साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन. आगामी गणेशोत्सवाच्या शांता कमिटीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी डीजेला कडाडून विरोध केल्यानंतर प्रशासनाने आवाजाची मर्यादेची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तंबी दिली. कायद्याच्या चौकटीत राहूनच सण साजरा करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह गणेश मंडळाच्या प्रतिनिधी उत्सवाच्या नियोजनावर सूचना मांडल्या. सातारा पालिकेतील नगरसेवकाच्या भावाकडून ठेकेदाराला चोप. सातारा पालिकेत सदर बाजारमधील एका ठेकेदाराला सोमवारी सायंकाळी मारहाण झाली. लेखा विभागातील बिल काढण्यावरून झालेल्या शिवाजी प्रकरणी एका नगरसेवकाच्या भावाने बांधकाम विभागाजवळ बोलून ठेकेदाराला चापटले. या घटनेत नगरपालिकेत खळबळ माजली. सातारा पालिकेतील सत्ताधिकाऱ्यांमध्ये दुसपूस सुरू असताना आता प्रकरण बुकलीपर्यंत जाऊन ठेपले आहे. पालिकेत भाजपची एक सत्ता असली तरी सगळं चाललेलं आहे असं नाही. नगरसेवकामुळे होणारा राडा आता ठेकेदार आणि नगरसेवकाच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पेरले तालुका कराड येथे 2 ट्रान्सफॉर्मर फोडले, 10 लाखांचा मुद्देमाल लंपास. अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा. पेरले तालुका कराड गावच्या हद्दीत शेरे नावाच्या शिवारात कृष्णा नदी काठ लागत अज्ञात चोरट्यांनी 2 ट्रान्सफॉर्मर फोडले. त्यातील सुमारे 10 लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या वायडिंग कॉइल्स पट्ट्यात चोरून दिल्या. ट्रान्सफॉर्मर मधील लाख रुपये किमतीची ऑइल सांडून अतिरिक्त नुकसानी केल्याची घटना दिनांक 24 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉटर स्टेशन आरोग्य केंद्राला टाळी ठोकण्याचा भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा.
सत्ताधारी नेते जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दुरस्तीची करत आहेत पोलखोल. भाजप सरकार आपल्या कार्यक्रमाची कामे करणार ठरले फोल. वाटर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे प्रकारही वाढत आहेत. आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची स्थिती म्हणजे असून अडचण नसून खोळंब अशी आहे. त्यामुळे रस्ते अपघातांमध्ये अनेकांना जीव गमावण्याची वेळ आली आहे. शवविच्छेदन कक्षाचा वापर होत नाही, यामध्ये तात्काळ सुधारणा झाल्यास आरोग्य केंद्रात टाळे ठोकण्यात येईल असा इशारा भाजपाचे युवा नेते अमित गोटे, शिवसेनेचे कोरेगाव तालुका प्रमुख चंद्रकांत पवार, बळीराम काळोखे, नाना बडेकर यांनी दिला आहे. भाजपाचे सरकार आपल्या कार्यकर्त्यांची कामे करण्यास फोल ठरले आहे या निमित्ताने दिसून येते. वाई तहसीलदार सोनारी मेटकरी वाई पशुधन विकास अधिकाऱ्यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा. कारवाई न झाल्यास महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा शिवशक्ती भीमशक्तीचा इशारा. वाई तहसीलदार तसेच त्यांच्या पती असलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या गतीत गैरवर्गाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्तीच्या वतीने विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वाई तहसीलदार यांच्या कार्यशैलीबाबत तसेच त्यांच्या पती पशुधन यांच्या कथित गैरप्रकारांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बंगला उभारल्याचा आरोप, गौण खजिन उत्खननातील कथित भ्रष्टाचार तसेच पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.